कृषी मंत्री माणिकराव कोकाटे हे बेताल बोलण्याबद्दल हॅट्रिक करीत असल्याचे दिसत आहे। त्यांनी सांगितले की फक्त वावरात असलेल्या आणि भिजलेल्या कांद्याचाच पंचनामा केला जाईल। कांदा नसलेल्या ढेकलांचा पंचनामा होणार नाही। मग ज्या शेतकऱ्यांनी भिजलेला कांदा घरात किंवा चाळीत भरून ठेवलाय त्यांच्या पंचनाम्याचे काय करणार? कृषी मंत्री शेतकऱ्यांच्या बाबतीत वापरत असलेली मगरुरीची भाषा यामुळे शेतकरी वर्ग संतापलेला आहे। मध्यंतरी नामदार छगन भुजबळ यांच्या बाबतीतही त्यांनी अशीच बेताल वक्तव्य करून रोष ओढवून घेतला होता। नामदार माणिकराव कोकाटे यांच्या बेताल वक्तव्याचा महायुतीला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत फटका बसण्याची शक्यता लोक बोलून दाखवत आहेत आणि त्यामुळे नको त्या लोकांना आयतेच कोलीत मिळत आहे। सरकारमधील वरिष्ठ नेतृत्वाने माणिकराव कोकाटे यांना समज देण्याची गरज असल्याची चर्चा आहे। नाशिक स्टार न्यूज ब्युरो, नाशिक।